श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 741. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांचं पंचवटीमध्ये कशा पद्धतीने आगमन झालं इथपासूनचा पुढील कथाभाग अभ्यासला. मुनी अगस्तींनी मंत्र दिला राक्षस निपाताचा प्रभू रामचंद्रांना की आपण पंचवटी क्षेत्री जाऊन निवास करावा. ही शापित भूमी आपण आपल्या चरणस्पर्शाने पावन करावी आणि इथंच आपल्याला राक्षसांचा वध करण्याची किल्ली सापडेल. प्रभू रामचंद्र पंचवटीमध्ये येत आहेत आणि त्यांचं स्वागत जणू काही गिधडांचा राजा जटायू या दंडकारण्यामध्ये या पंचवटी क्षेत्री करतो. प्रभू रामचंद्र त्याच्याशी मैत्री करतात. गोदावरी नदीच्या किनारी प्रभू रामचंद्र अतिशय सुंदर अशी पर्णकुटी बांधून तिथं आपला निवास करू लागतात. गोस्वामीजी म्हणतात की या पंचवटी क्षेत्रामध्ये या शापित भूमीला प्रभू रामचंद्रांच्या चरण स्पर्शाने तिच्यामध्ये जणू काही असा कायापालट झाला आणि समस्त प्रकृती इतकी शोभायमान झाली की तिचं वर्णन करण्यासाठी प्रत्यक्ष शेष देखील असमर्थ आहे. नदी, तलाव, सरोवर, डोंगरमाथा, वृक्षवल्ली सर्वजण अत्यंत प्रफुल्लित होऊन शोभायमान दिसू लागलेले आहेत. एक दिवशी असंच या पंचवटीच्या पर्णकुटीमध्ये प्रभू रामचंद्र अत्यंत सुख आसीन आपल्या आनंद स्थितीमध्ये बसलेले होते आणि त्या वेळेला लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांच्या चरणांजवळ येऊन काही संवाद करावा, काही परमार्थामधच्या शंका आपल्या मनातल्या व्यक्त कराव्यात या दृष्टीने एक संवाद आरंभ केला. आपण काल संवादामध्ये तर जाऊ शकलो नाही, परंतु आपण संवादाची त्रिसूत्री बघितली की ज्याला परमार्थ संवाद करायचा आहे तर सर्वप्रथम अधिकारी वक्ता हा सुख आसीन असला पाहिजे. वक्ता जसा सुख आसीन त्याचप्रमाणे श्रोता हा निष्कपट भावनेने त्या संवादाच्या ठिकाणी गेला पाहिजे आणि या संवादामध्ये एक परस्पर आत्मीयतेचं नातं हे अत्यावश्यक आहे. अशा रीतीने आपण या रामगीतेच्या संवादामध्ये आज प्रवेश करणार आहोत. थोरे ही मह सब कहूँ बुझाई, सुनहु तात मती मन चित लाई. मैं अरु मोर तोर तय माया, जेहि बस कीन्हे जीव निकाया. गो गोचर जहाँ लगी मन जाई, सो सब माया जाने हूँ भाई. तेहि कर भेद सुनहु तुम सो, विद्या पर विद्या दो. एक दुष्ट अतिशय दुख रूपा, जा बस जीव परा भवकूपा. एक रचई जग गुण बस जाके, प्रभु प्रेरित नहीं निज बलता के. ज्ञान मान जहाँ एक नाही, देख ब्रह्म समान सब माही. कहियतात सो परम बिरागी, तृण समसिद्धि तिनी
गुण त्यागी। माया ईसन आप कहूँ, जान कहिय सो जीव। बंध मोक्ष प्रद सर्ब पर, माया प्रेरक सीव। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, कालच्या कथाचिंतनामध्ये लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांच्या निकट कशा पद्धतीने आले, अध्यात्म चर्चा करण्यासाठी श्रोता आणि वक्ता यांची मानसिकता कशी असायला हवी, याचं आपण त्रिसूत्री कालच्या चौपाईमधून पाहिली. आपल्याला या संवादामधून प्रभू रामचंद्र परमार्थाचं समस्त सार सांगणार आहेत. आणि अशा वक्त्याला, अशा अधिकारी वक्त्याला जेव्हा परमार्थ संवाद करण्याची तो संधी श्रोत्यांना उपलब्ध करून देतो, त्यावेळेला श्रोत्याची देखील मानसिकता हा परमार्थ संवाद करण्याच्या दृष्टीने कशी असली पाहिजे, हेच जणू काही आपल्याला गोस्वामीजी कालच्या चौपायांमधल्या राहिलेल्या भागामध्ये सांगू लागतात. बघा, संत हा आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा सामान्यतः जीवाची भूमिका ही या संताच्याकडून आपला प्रपंच, आपला संसार, आपल्या देहबुद्धीच्या सुखाच्या गोष्टी याच त्याच्याकडून मागण्यासाठी म्हणून आपण संतांच्या निकट बऱ्याचदा जातो. मी श्री महाराजांचं वाक्य आपणास नेहमी सांगतोच की इथं केशर कस्तुरीचा चाहता मिळणंच विरळ आहे. सर्व येणारे हे हिंग जिऱ्याचे गिराईक आहेत. परंतु शिष्य हा अज्ञानी आहे, म्हणून सद्गुरू हा कधी त्याचा अव्यय करत नाही. किंबहुना शिष्याला देखील परमार्थाचा प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार करण्याची जिम्मेदारी सद्गुरूकडे असते. समर्थ आपल्याला 5व्या दशकामध्ये स्पष्ट सांगतात की इकडं सर्व जबाबदारी सद्गुरूची आहे. शिष्याकडे कुठलीही गोष्ट जेव्हा तो सद्गुरूचा होतो तेव्हा शिल्लकच राहत नाही. अज्ञानी आहे मी, मला कळत नाही काय प्रश्न विचारायचे. माझ्या दृष्टीने आपलं अस्तित्व केवळ माझ्या देह सुखापर्यंत आहे, हीच माझी भूमिका आहे. परंतु हे स्वामी, मी आपला आहे ना, मग आपणच मला घडवा, माझं शिल्प घडवा. आणि मग सद्गुरू अशा अज्ञानी शिष्याला हळूहळू हळूहळू तयार करत 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 परमार्थाच्या अशा टप्प्यावरती आणतो जिथं तो सद्गुरूला हा राम कोण आहे, हा ईश्वर कोण आहे, मी कोण आहे, अशा परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत बहुमूल्य असलेल्या प्रश्नांची खरी पृच्छा करू शकतो. मी इथं खरी पृच्छा म्हणतो बरं का, अन्यथा आपण बघतो की बऱ्याचदा परमार्थ चर्चेमध्ये अनेक आदर्शवत प्रश्न विचारले जातात, परंतु मनोवृत्ती ही त्या प्रश्नांचं खरं आकलन करण्यासाठी तयारच झालेली नसते. ज्याप्रमाणे समर्थ आपल्याला राजहंस आणि बगळ्याची उपमा देतात, गोस्वामीजींना देखील हे उदाहरण अत्यंत आवडतं. दोघंही मौन धारण करून आहेत, दोघंही समाधिस्थ बसल्यासारखे आपल्याला दिसतात, परंतु बगळ्याचं ध्यानामध्ये लक्ष जसं आपल्याला या तलावामधून, सरोवरामधून काही खाद्य मिळतंय का, या दृष्टीने असतं. राजहंस मात्र सारासार विचारामध्ये जसा मग्न असतो, त्याप्रमाणे बऱ्याचदा आमचे शब्द कदाचित पारमार्थिक असू शकतात, परंतु आमची अंतरंगाची भूमिका ही देहबुद्धीच्या स्वार्थाची असू शकते. हा एक दंभच आहे. श्री महाराज म्हणतात, त्यापेक्षा मला विद्वानापेक्षा अडाणी एक वेळ अत्यंत अनुकूल वाटतो, कारण की तो जसा आहे तसा व्यक्त होतो. जशी त्याची मनाची भूमिका आहे त्या पद्धतीने तो संवाद करतो. तिथं आड पडदा कुठला नसतो.
त्यामुळे या दंभाला आपल्या जीवनातून घालवून आपण जसे आहोत तसं सद्गुरूंकडे जावं. कदाचित आपली मनोभूमिका ही त्यांना शोभणारी नसेल तरी देखील आपण जसे आहोत त्यांच्यासमोर व्यक्त व्हावं आणि त्यांना म्हणावं की स्वामी, मला याच्या पलीकडे अजूनही काही कळत नाही, मी आपणास शरण आलो आहे. बस याच्या पलीकडे सर्व जबाबदारी सद्गुरूची राहते. आणि इथं आपण ज्या लक्ष्मणाचा हा संवाद प्रभू रामचंद्रांच्या बरोबर पाहतोय सज्जनो, यामध्ये देखील आपण जर लक्ष्मणाची मनोभूमिका नीट अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की लक्ष्मण देखील या लौकिक चरित्रामध्ये, या भगवंताच्या लीलांमध्ये कशा पद्धतीने लिप्त झालाय. जेव्हा सुमंत प्रभू रामचंद्रांचा निरोप घेत होता त्यावेळेला लक्ष्मणाने कटुवचन जे उच्चारले, ज्या आधाराने त्याने कैकेयी, भरत यांच्याविषयी अनुद्गार तिथे उच्चारले, रामाने सुमंताला विनंती केली की लक्ष्मण लहान आहे, तुम्ही त्याच्या वचनांकडे लक्ष देऊ नका. दुसरी जर आपण लक्ष्मणाच्या प्रसंगाचा अभ्यास केला तर जेव्हा भरतजी चित्रकूटवरती येत होते तेव्हा लक्ष्मण भरताच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी तयार झाला आणि त्याने भरताच्या विषयी असलेला गैरसमज जसा त्या तशा प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त केला. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्याला समजावून सांगितलं त्यावेळेला लक्ष्मण तिथं शांत देखील झाले, परंतु त्यावेळेला मनात आलेली भावना जशी त्या तशी त्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितली. खरं जेव्हा सर्व माता चित्रकूटावरती आल्या त्यावेळेलाही लक्ष्मण कैकेयीला भेटल्याचं उल्लेख गोस्वामीजींनी कुठे केला नाहीये. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय कळतं की लक्ष्मण हा आमच्यासारख्या जीवाचं प्रतिनिधित्व करतो, परंतु तो अति सात्विक जीव आहे जो भगवंताशी अत्यंत निकटचा आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये दंभ अजिबात नाही. जी मनामध्ये जशी भावना आली तशीच्या तशी त्याने प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त केली. आणि तिसरी गोष्ट, तो प्रभू रामचंद्रांचा अनन्य सेवक आहे. आपल्या सर्व स्वार्थाची तिलांजली देऊन लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या समवेत आलेला आहे. आणि त्यामुळं आपल्या लक्ष्मणाची जरी आज मनोभूमिका कदाचित या लौकिक चरित्राला सत्य मानून माझ्या रामाला यांनी त्रास दिला अशी असेल तरी देखील प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला त्या भूमिकेपासून आज या अरण्यकांडाच्या या टप्प्यावरती आणून ठेवलंय जिथं हा लक्ष्मण आपल्या आराध्याला काय प्रश्न विचारतोय. गोस्वामीजी म्हणतायत, मोहि समुझाई कहु सोई देवा, सब तजी करो चरण रज सेवा, कहु ज्ञान विराग अरु माया, कहु सो भगति करहु जेहि दाया, ईश्वर जीव भेद प्रभु सकल कहो समुझाई, जाते होई चरण रति शोक मोह भ्रम जाई. सज्जनो, इथे लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि या 6 प्रश्नांच्या आधाराने प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला आणि त्याचं निमित्त करून तुम्हा आम्हा सर्वांना या परमार्थाचं सर्व सार समजावून सांगत आहेत. काय आहेत लक्ष्मणाचे 6 प्रश्न? पहिला प्रश्न आहे की हे प्रभू, आपण मला असा उपाय सांगा की ज्या आधाराने मी या दृश्य जगाची सर्व आसक्ती सोडून आपल्या चरण रजाची सेवा करीन. मला तो उपाय सांगा. दुसरा प्रश्न आहे, प्रभू, ज्ञान म्हणजे काय हो? या ज्ञानाची व्याख्या काय आहे? ते ज्ञान मला वर्णन करून समजावून सांगा. ही वैराग्य नामक गोष्ट काय आहे ज्यावरती आपणास अत्यंत प्रीती आहे? त्या वैराग्याचं स्वरूप मला समजावून सांगा. चौथी गोष्ट, आपली ही माया नेमकी काय आहे? ज्या मायेमध्ये अनंत जीव नाचवले जातात,
त्या मायेचं नेमकं स्वरूप काय आहे प्रभू, ते मला समजावून सांगा. 5वी गोष्ट, ज्याच्यावरती आपण दया करता असा केवळ एकच गुणधर्म ज्याच्याकडे असतो आणि तो म्हणजे आपल्या परमभक्तीचा. ती आपली भक्ती नेमकी काय आहे, त्या भक्तीचं मला वर्णन करून सांगा. आणि हो प्रभू, ईश्वर कोण आहे आणि जीव कोण आहे, ईश्वर आणि जीवामधला नेमका फरक काय आहे, मला हा फरक देखील नीट समजावून सांगा. या 6ही प्रश्नांचं मला आपण अत्यंत समर्पक आणि विस्तारपूर्वक उत्तर द्या. माझ्या बालबुद्धीला कळेल अशा पद्धतीने मला सांगा. आणि या सर्व प्रश्नांच्या आधाराने मला केवळ एकच गोष्ट पाहिजे, जाते होई चरण रती शोक मोह भ्रम जाई. या 6 प्रश्नांच्या उत्तरातून मला एकच साध्य करायचंय की आपल्या चरणी माझी प्रीती होईल आणि शोक मोह आणि माझे सर्व भ्रम नष्ट होऊन जातील. सज्जनो, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला जी उत्तरं दिली ती उत्तरं तर आपण हळूहळू समजून घेऊतच, परंतु त्यासाठी सर्वप्रथम हे प्रश्न काय आहेत ते नीट समजून घेतलं पाहिजे. कारण आम्हाला या शब्दांचा सतत वापर करून करून असं वाटतं की आम्हाला ते शब्द कळालेत, परंतु या शब्दाच्या आतमध्ये दडलेलं अंतरंग, त्या शब्दाच्या आतमध्ये असलेला हा गर्भितार्थ, याला आम्ही कधी स्पर्श करत नाही आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये हे प्रश्नच पडत नाहीत. लक्ष्मणाने सर्वप्रथम या प्रश्नांच्या मागची फलश्रुती आपल्याला जी सांगितलेली आहे ती फलश्रुती आपल्याला अंतःकरणामध्ये घट्ट धरली पाहिजे. का परमार्थिक संवाद, का भगवत चर्चा? बघा, संतांच्याकडे जाऊन आपण जे ऐकतो, ते जे आपल्याला सांगतात, ते केवळ आपलं कल्याण व्हावं म्हणून सांगतात बरं का. त्यावरती आपण विचार केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आचरण केलं तर यामध्ये केवळ एकच व्यक्ती आपला फायदा करून घेणार असते आणि ती म्हणजे ज्याने ते मनापासून ऐकलं आणि आपल्या आचरणात आणलं. संतांशी झालेला संवाद हा कुठं आपल्या प्रवचनांमध्ये सांगण्यासाठी नाही, कुठं आपण एखादं पुस्तक लिहिणार असू त्यासाठी नाही, किंवा आपलं स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी देखील नाही. संतांनी दिलेला बोध हा केवळ एकाच गोष्टीसाठी, जाते होई चरण रती शोक मोह भ्रम जाई. आपल्या अंतःकरणामधला हा शोक, हा मोह आणि या भ्रमाचं उच्चाटन व्हावं, यासाठी सत्संगती आहे, यासाठी संत संवाद आहे. ही पहिले फलश्रुती आपल्या मनामध्ये घट्ट धरून ठेवा. आणि आता जे प्रभू रामचंद्र आपल्याला सांगणार आहेत ते माझ्या हिताचं आहे, ते माझ्या कल्याणाचं आहे. हा अत्यंत मनापासून दृढ भाव आपल्या हृदयामध्ये घट्ट धरा. आता हे प्रश्न काय आहेत? आपण जीव आहोत सामान्य. आपल्याला या लौकिक जगामध्ये अनेक गोष्टींची आवड आहे आणि त्यामध्ये गैर देखील काही नाही. परंतु जशी आपल्याला अनेक गोष्टींची आवड आहे त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र देखील आम्हाला एक आवडता अशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये त्याचं स्थान आहे. भगवद्गीता ज्या पद्धतीने म्हणते की सर्व काही माझ्या ठिकाणी आहे आणि मीच सर्वांच्या ठिकाणी व्यापून आहे, त्या पद्धतीने सज्जन हो, ज्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी केवळ आपला राम, मग त्या आपल्या आवडत्या गोष्टी असोत, या दृश्य जगातली कुठली गोष्ट असो, या प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अनुसंधान, ही दृष्टी ज्याला प्राप्त झाली त्याचं कामच झालं. श्री महाराज म्हणतात की नामस्मरण, नामस्मरण हे कशासाठी? ज्याच्या आधाराने आपलं भगवंताशी अनुसंधान टिकून राहील. आपण भगवंताच्या अधिक निकट मनाच्या आधाराने राहू शकू.
आणि बहुतांश वेळेला आपल्या सामान्य जीवांचा असा अनुभव आहे की आपण नामस्मरण करतो तेव्हा आनंद आहे, परंतु जसं आम्ही संसारामध्ये उतरतो, प्रपंचामध्ये उतरतो, या दृश्य जगामध्ये आम्ही असे काही मिसळून जातो की रामरायाची आठवण आम्हाला फार स्वाभाविकपणे घेण्यासाठी कष्ट लागतात बघा. याचं कारण असं आहे सज्जनो की आम्हाला ज्या या रामाचं प्रेम पाहिजे त्याचं मूल्य आम्हाला अजूनही कळालं नाही. आणि म्हणून लक्ष्मण आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये रामाला विचारतो की मी हे सर्व काही सोडीन आणि तुमच्या केवळ चरणरजाची सेवा करीन, असा मंत्र मला आपण द्या. आता इथं किती सुंदर शब्द वापरलाय, चरणरजाची सेवा. जर चरणांची सेवा म्हटलं तर ती एकदेशीय होईल, सतत प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये लक्ष्मणाला राहावं लागेल. परंतु चरण रजाची सेवा, हे रज म्हणजे जे त्यांच्या स्पर्शाने अत्यंत पावन झालेले आहेत. आणि असं पावन झालेलं जे तत्वस्वरूप आहे त्या तत्वस्वरूपाची सेवा ही कधी एकदेशीय नसते. तुम्ही ते जिथं असाल, तुम्ही ज्या प्रपंचाच्या अवस्थेमध्ये असाल तिथं तुम्हाला त्यांच्या या चरणरजाची सेवा करता येते. श्री महाराजांचं चरणरज याची जर व्याख्या करायची झाली तर अखंड नामस्मरण, सगुण भजन आणि अन्नदान हे श्री महाराजांचं चरणरज आहे. तुम्ही जिथं असाल, तुम्ही या 3 गुणांच्या आधाराने राहत असाल, तुम्ही श्री महाराजांच्या चरणरजाची सेवा करत आहात. आणि ही गोष्ट निरंतर आपल्या जीवनात घडण्यासाठी या दृश्य जगामध्ये असलेलं आपलं मन हे एक प्रकारे सूक्ष्म करत करत या चरणरजावरती आपल्याला नित्य केंद्रित करून ठेवावं लागतं. आणि हे आपल्या जीवनाचं जे परमवैभव आहे, असं ज्ञान हे नेमकं कशा पद्धतीने प्राप्त होतं? या ज्ञानासाठी लागणारं वैराग्य या शब्दाचा खरा अर्थ काय? वैराग्य हे केवळ दृश्य स्वरूपाने दिसणाऱ्या वेशभूषेवरून ठरवायचं का ते कुठल्या आंतरिक स्थितीचं वर्णन आहे? मनुष्याला या मायेच्या आधाराने जे नाचवलं जातं, ती माया नेमकी कोण आहे? या मायेचा खरा अर्थ काय आहे? आणि त्याचबरोबर हे प्रभू, माझ्या आणि तुमच्यामध्ये खरं काय अंतर आहे? या ईश्वर आणि जीवामधला हा भेद आपण मला समजावून सांगा. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांच्या जवळ लक्ष्मणाने या परमार्थाच्या प्रश्नांची पृच्छा केली. आणि ही लक्ष्मणाच्या अंतरंगाची तयारी देखील या जगद्गुरु असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या कृपेने जीवापासून या लक्ष्मणाला या उंचीवरती घेऊन त्याच्याद्वारे ही पृच्छा प्रभू रामचंद्रांच्या शक्तीने झालेली आहे. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचे हे प्रश्न ऐकले. सर्वप्रथम सज्जनो, सद्गुरूला किंवा भगवंताला जेव्हा असा केशर कस्तुरीचे प्रश्न विचारणारा एखादा त्याचा शिष्य प्राप्त होतो, जेव्हा त्याची खरी अंतरंगातली तळमळ त्यांना दिसते, जाणवते, तेव्हा त्यांच्या इतका अत्यानंदित या जगामधला खराच कोणी नसतो बरं. प्रभू रामचंद्रांनी देखील लक्ष्मणाकडे त्या एका विलक्षण करुणा दृष्टीनेच पाहिला असेल की अरे माझा लक्ष्मण, जो अत्यंत मनस्वी आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा अन्याय हा कधी सहन होत नाही, जो जी मनामध्ये येणारी भावना आहे ती स्पष्टपणे माझ्या समोर बोलतो, आणि आज तोच लक्ष्मण माझ्या जवळ येऊन अशा सुंदर 6 प्रश्नांची पृच्छा करत आहे. मला वाटतं सज्जनो, रामाबरोबर राहण्याची ही सर्व फलश्रुतीच लक्ष्मणाने प्राप्त केलेली आहे. बर, हा प्रश्न लक्ष्मणाने या निबिड अरण्यामध्येच विचारला, कारण जोपर्यंत जीव देखील एकांतामध्ये अंतर्मुख होऊन विचार करत नाही, तोपर्यंत त्याच्या मनामध्ये देखील या प्रश्नांची खऱ्या अर्थाने शब्दांच्या आधाराने का होईना जुळवाजुळव होऊ शकत नाही. थोडीशी तरी अंतर्मुखता असली पाहिजे. मी कोण आहे? हे जग कोण आहे? आणि हे अरण्यकांडाचं वैभव आहे की तिथं लक्ष्मणाला देखील प्रभू रामचंद्रांशी या अशा प्रश्नांच्या आधाराने संवाद करण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
प्रभू रामचंद्रांनी आता लक्ष्मणाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. थोरे ही मह सब कहूं बुझाई, सुनहु तात मती मन चितलाई. लक्ष्मणा, तुझे प्रश्न अत्यंत सुंदर आहेत. हे तात, मी तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाला थोडक्यामध्ये समजावून सांगतो बरं का. थोडक्यामध्ये याच्यासाठी, कारण जर या प्रश्नांचा विस्तार करायला गेलो असतो तर कदाचित अयोध्याकांडा इतका अरण्यकांडाचा देखील विस्तार झाला असता. परंतु प्रभू रामचंद्रांच्या या लीला चरित्रामध्ये, त्यांच्या या सर्व प्रसंगांमधूनच आपल्याला या गुणधर्मांची खरी ओळख होत असते. आणि त्यामुळं गोस्वामीजींनी प्रभू रामचंद्रांचा हा विस्तार अत्यंत संक्षेपामध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात की मी तुला थोडक्यामध्ये तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं समजावून सांगतो. आणि जे अत्यंत थोडं असतं, संक्षेपामध्ये असतं ना, त्यासाठी एकच गोष्ट श्रोत्याला आपल्या अंतःकरणात धरावी लागते की त्या छोट्याशा गोष्टीला आपलं मन, चित्त आणि बुद्धी लावून ऐकायचं असतं. कारण परमार्थामधलं रहस्य आहे ते अतिसूक्ष्म आहे. आणि ती अतिसूक्ष्म गोष्ट धारण करण्यासाठी आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला अत्यंत एकाग्र करता येणं हे जीवाला फार काळासाठी शक्य नसतं. म्हणून जे अत्यंत छोटं आहे ते तू या एकाग्र भूमिकेमधून ऐक. त्यावरती कुठल्याही प्रकारचा विक्षेप मनामध्ये आणू नकोस. मी जे तुला सांगतोय ते समस्त परमार्थाचं सार आहे. लक्ष्मणा, तू पहिला प्रश्न मला विचारलास, परंतु मी तुला या प्रश्नांची मालिका थोडीशी वेगळ्या क्रमाने सांगतो बरं. तू मला विचारलंस की ही माया काय आहे, त्याचं वर्णन मला करून सांगा. बघा सज्जनो, मायेची व्याख्या प्रत्येक संताने आपापल्या पद्धतीने केलेली आहे. समर्थ एका ठिकाणी मायेला मिथ्या म्हणतात आणि आपल्याला त्याच मायेचं स्वरूप समजून सांगताना ती योगियांची माऊली कशी आहे हे देखील या मायेचं दुसरं स्वरूप आपल्या समोर ठेवतात. श्री महाराज मायेची व्याख्या करताना आपल्यासारख्या सामान्यांना समजण्यासाठी म्हणतात की जी नाही ती माया, जिचं अस्तित्वच नाही तीच माया आहे. प्रभू रामचंद्र देखील या मायेची व्याख्या लक्ष्मणाला आपल्या सर्वसामान्य बुद्धीला समजेल अशाच पद्धतीने सांगत आहेत. काय आहे माया? प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, मै अरु मोर तोर तय माया. मी आणि माझं, तू आणि तुझं, हा जो विचार आहे, या विचाराच्या आधाराने जे जे काही म्हणून प्रगटतं ते सर्व काही माया आहे. किती सोपी आणि सुलभ व्याख्या करून दिलेली आहे प्रभूंनी. आपण मायेमध्ये गुंतलो आहोत म्हणजे काय आहोत वेगळं? माझं घर, माझा पैसा, माझी मुलं बाळ, माझं संपत्ती, माझा देह, हे सर्व मी आणि माझं. आणि हे दुसऱ्याचं आहे, हे दुसऱ्याची संपत्ती आहे, हे दुसऱ्याचं घर आहे. हा जो मनामध्ये असलेला द्वैत भाव आहे, या द्वैत भावाच्या मुळाशीच मायेचा उद्गम बिंदू आहे. आणि या उद्गम बिंदूच्या आधाराने हे मनुष्याचं सर्व जीवन या मायेच्या अखत्यारीमध्ये व्यापून गेलेलं आहे. समर्थ देखील दासबोधामध्ये आपल्याला जे जन्म दुःख निरूपणाचं दशक आहे त्यामध्ये या बालकाची हीच अवस्था समजावून सांगतात की जेव्हा तो या सर्व त्रासाने तप्त असतो आईच्या गर्भात, त्यावेळेला तो भगवंताला कळवळून प्रार्थना करतो की आता या मला त्रासातून सोडो, मी पुन्हा इथं येणार नाही. मी जन्माला आल्यानंतर अशी कर्म करीन की पुन्हा मला गर्भवासी होण्याचा त्रास होणार नाही. आणि जन्म झाल्या सरशी जो गर्भामध्ये सोहम सोहम म्हणत होता, तोच बाहेर येताच कोहम या अवस्थेमध्ये जातो. मी कोण आहे, मी कोण आहे? आणि मी कोण आहे या प्रश्नामध्ये त्याने सर्वप्रथम स्वतःचं अस्तित्व मानलं आणि मग या जगाचं अस्तित्व
समजून तो त्यामध्ये स्वतःला शोधू लागला. सज्जनो, हाच जीवाचा मायेमध्ये प्रवेश आहे. अशा या मायेने या समस्त चराचराला व्यापून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं रामराया लक्ष्मणाला मायेची बाउंड्री लाईन देखील समजावून सांगतो. आपल्याला मायेचा उद्गम बिंदू त्याने सांगितलं की जिथं मी आणि तू हा भेद सुरू होतो तो मायेचा उद्गम बिंदू. आणि मायेची बाउंड्री कुठे आहे? मायेची सीमा रेषा गो गोचर जह लगी मन जाई, सो सब माया जाने हो भाई. मायेची सीमा रेषा आहे लक्ष्मणा, जिथपर्यंत म्हणून इंद्रियांचे विषय आणि आपलं मन जाऊ शकतं ते सर्व काही मायेच्या अखत्यारीमध्ये आहे. बघा सज्जनो, या मायेचं हे स्वरूप जणू काही प्रभू रामचंद्र आपल्या समोर ठेवतायत. जे मुनी अगस्तींनी प्रभू रामचंद्रांच्या समोर सांगितलं की औदुंबराच्या वृक्षासारखी आपली माया आहे, त्यामध्ये अनंत छोटे छोटे ही फळं लगडलेली आहेत, त्यामध्ये असलेले कृमी कीटक म्हणजे आम्ही आहोत. प्रभू रामचंद्र देखील मायेची व्याख्या जीवाच्या भूमिकेतून समजावून सांगतात की मी आणि तू या उद्गम बिंदूपासून मायेचं अस्तित्व जीवासाठी सुरू होतं. आणि जिथपर्यंत म्हणून जीवाचं बुद्धी, विषय, मन हा विचार करू शकतं, संवेदना आपल्या अंतःकरणामध्ये समजून घेऊ शकतं, हा सर्व काही मायेचा पसारा आहे. असा हा मायेचा विस्तार प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितला. आपण देखील आपल्या जीवनामध्ये या प्रत्येक प्रश्नाच्या आधाराने या एक एक तत्वाचं स्वरूप समजावून घ्यावं. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपल्या सर्व दुःखांचं कारण तर इथंच आहे की मी त्या गोष्टींना माझं समजतो आणि माझ्या सर्व मन, कल्पना या सर्व काही या मायेच्या क्षेत्रामध्ये भरारी मारत राहतात. आणि ही होणारी घुसमट हेच माझ्या दुःखाचं खरं कारण आहे. सज्जनो हो, परंतु याचा अर्थ असा होत नाही की माया ही जीवाची शत्रू आहे. तीच माया समर्थांनी ज्या पद्धतीने योगियांची माऊली सांगितली, त्या मायेला भगवंतापर्यंत पोचण्याचा देखील मार्ग दाखवण्याचा अधिकार भगवंताने आपल्याच प्रेरणेने दिलेला असतो. अशा या मायेचा हा विद्या मार्ग आणि अविद्या मार्ग हे जे दोन अंग आहेत त्याचा विस्तार आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.